राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यवतमाळ पालिकेची निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार होत आहे। निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 299 उमेदवार रिंगणात आहेत। शहरातील 2,32,315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 8 वर्षांनंतर पालिका निवडणुकीसाठी येत्या 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। त्यामुळे मतदारांमध्ये निवडणुकीबाबत उत्साह दिसून येतो आहे। यवतमाळ पालिका जिल्ह्याच्या मुख्यालयी असल्याने या ठिकाणी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे। यवतमाळ पालिकेसाठी 2,32,315 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। यात 1,16,046 महिला तर 1,16,245 पुरुष आणि इतर 24 मतदारांचा समावेश आहे। निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे, काँग्रेस असे 9 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत। सदस्य पदासाठी 399 उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशामुळे यवतमाळ पालिकेची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे। गेल्या 18 दिवसांपासून प्रचाराचा धुराळा सुरू आहे। पालिका निवडणुकीत युतीची घडी विस्कटली असून आघाडीतही बिघाडी झाली आहे। त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविली जात आहे। महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असून युतीत शिवसेना शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आहे। यामुळे यवतमाळ पालिकेत काटेकी टक्कर आहे। मतदानासाठी काही तासाचा कालावधी शिल्लक असल्याने प्रचाराने जोर पकडला आहे।